नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आपली PMPML नावाचे अधिकृत मोबाईल ॲप आहे। या ॲपवरून प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन दिसते, तसंच तिकीट, दैनंदिन पास देखील काढता येतो। 26 फेब्रुवारीला सकाळी ॲपचे सर्व्हर डाऊन झाले होते, त्यामुळे कोणत्याही प्रवाशाचे तिकीट व पास ॲपवरून निघत नव्हता। याबाबत प्रवाशांकडून तक्रारी देखील येत होत्या। त्याचवेळी आरोपी कौस्तुभ हा सातारा रस्त्यावरील BRT मार्गातून प्रवास करीत असताना त्याने वाहकाला ॲपवरून दैनंदिन पास काढल्याचं सांगितलंय, पण पासच निघत नसल्याचं माहीत असल्यामुळे वाहकाने त्याचा पास व्यवस्थित पाहिला। त्याच्याकडे कोणत्या ॲपवरून पास काढल्याची विचारणा केली। आरोपीने PMPAच्या ॲपसारखेच बनावट ॲप दाखवून हा पास काढल्याचं लक्षात आलंय। त्यानंतर त्या वाहकाने वरिष्ठांना माहिती देऊन त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली। हा तरुण शिक्षण घेत असून त्याने काही दिवसांपूर्वी हे ॲप तयार केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।